प्रचंड बहुमतामुळे महायुती सरकारची जबाबदारी वाढली असून दमदार वाटचाल सुरू आहे। येत्या काळात अधिक वेगवान निर्णय घेतले जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली। राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते। आमच्या सरकारने 5 वर्षांची दिशा ठरवलेली आहे, त्याच मार्गाने सरकारचं मार्गक्रमण सुरू आहे। मात्र विरोधक दिशाहीन आणि गोंधळलेले आहेत अशी टीका त्यांनी केली। विरोधकांनी केवळ राजकारण न करता जनतेचे प्रश्न गांभीर्याने मांडावेत। सरकार सहकार्य करेल, सूडबुद्धीने काम करणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपये देणारच, त्यासाठी आर्थिक आखणी सुरू आहे असं सांगत या योजनेअंतर्गत कोणतीही पात्र महिला अपात्र होणार नाही किंवा ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं शिंदे यांनी सभागृहाला आश्वस्त केलं। निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो असं सांगत मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला याचं आत्मपरीक्षण करावं असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। मात्र रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लावून मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला। महायुतीने उद्योगांसोबत केलेले करार केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्षात उतरवले आहेत असं सांगत यामुळेच महाराष्ट्रात विक्रमी परदेशी गुंतवणूक झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। गेल्या 3 वर्षात सरकारने 94 कंपन्यांसोबत करार केल्याचं त्यांनी सांगितलं। इच्छाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर महायुती सरकारने नक्षलवादाचा बिमोड करत गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त क्षेत्रात उद्योग आणून हातानं काम दिल्याचं त्यांनी सांगितलं। शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून विकासाची दारं खुली होणार आहेत, मात्र कोणत्याही शेतकऱ्यावर हा प्रकल्प थोपवणार नाही। चर्चेतून किंवा रस्त्याचं संरेखन बदलून मार्ग काढला जाईल असं शिंदे म्हणाले। मार्ग आहे त्यासाठी 86,000 कोटीचा खर्च आहे। 9,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन संपादित करावी लागणार, पण ज्यांचा विरोध आहे, सरकारने कुठलाही प्रकल्प रेटून दाबून पुढे नेलेला नाही। आणि म्हणून हा देखील जो शक्तीपीठ आहे, जिथं जिथं विरोध आहे त्यांना आम्ही समजवू। अगर त्यांना वाटलं की हा रस्ता इथून नको तर अलाइनमेंट आम्ही बदलून घेऊ, अलाइनमेंट चेंज करू, परंतु कुठल्याही शेतकऱ्याच्या मनाच्या विरुद्ध त्याच्यावर हा प्रकल्प आम्ही थोपणार नाही। त्याच्यावर आम्ही हा प्रकल्प जबरदस्तीने लादणार नाही। त्याच्या कन्सेंटनेच आम्ही हा रस्ता करू, कारण या रस्त्यामुळे त्या भागाचा विकास होणार आहे। महायुतीत बेबनाव आणि नाराजी असल्याच्या बातम्या शिंदे यांनी फेटाळून लावल्या। त्याआधी सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना प्रतिबंधात्मक लस विनामूल्य देण्याच्या दृष्टीने राज्य सरकार सकारात्मक आहे असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। ही लस 2200 रुपयांची असून राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने आर्थिक नियोजन करून यावर निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं। सध्या राज्यात 2.5 लाख महिलांची आरोग्य तपासणी सुरू आहे। या माध्यमातून कर्करोगासारख्या आजारांचं निदान होत आहे असं आंबेडकर म्हणाले। विधान परिषदेत आज 2024-25 या वर्षासाठीच्या 6,486 कोटी रुपयांच्या पुरवणी मागणी चर्चेनंतर मंजूर करण्यात आल्या। याआधी झालेल्या चर्चेत खर्च आणि उत्पन्नाचा योग्य ताळमेळ नसल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली। गेल्या काही पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पाची सांगड घातली तर मूळ अर्थसंकल्पापेक्षा 21% अधिक खर्च आहे, मात्र उत्पन्नाचे स्रोत वाढलेले दिसत नाहीत असं ते म्हणाले। राज्यावर 8 लाख कोटींचं कर्ज आहे, मात्र आर्थिक शिस्त लावण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत असं दानवे यांनी सांगितलं। यंदा पहिल्यांदाच काही विभागाच्या मागण्या समायोजित म्हणजेच एकत्र करण्यात आल्या आहेत। मागणी अधिक असूनही निधी कमी दिलेला आहे, तर काही विभागाकडे निधी असूनही तो खर्च केलेला नाही अशी स्थिती राज्य सरकारच्या विभागांची आहे असं दानवे यांनी सांगितलं। काही विभागाकडे निधी असूनही त्यांनी खर्च केले नाही, अशा दोन्ही गोष्टी या पूर्णपणे या बजेटमध्ये झालेल्या आहेत। कौशल्य रोजगारामध्ये 9,348 कोटी रुपयाची यावर्षी
या पाणी वाटप गरजेचं असल्याचं ते म्हणाले. अनेक पायाभूत सुविधा आणि अन्य प्रकल्पांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी सांगितलं.